पाहू शकता तुम्ही इथे छान अशी आपली मोहरीची भाजी तयार झालेली आहे। एकदम औषधी गुणधर्म आहेत या भाजीमध्ये आणि मोहरीची भाजी चवीला पण एकदम छान लागते आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे ही राईची भाजी आहे मोहरीची। आपण सर्वात पहिले ही साफ करून घेऊया। पाहू शकता तुम्ही इथे सर्व भाजी आपण साफ करून घेतलेली आहे आणि आता स्वच्छ नळाखाली 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे। तर इथे आपली भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे। इथे ना मोहरीची जरा ना देठ जाड असतात, तर जे कवळे देठ असतात ना तेच घ्यायचे आणि मस्त अशी ना बारीक अशी कट करून घ्यायची भाजी। म्हणजे कसं भाजीमध्ये ना ते देठ आपल्या दाताला जाड नाही लागले पाहिजे। तर अशा पद्धतीमध्ये आपण ना सर्व भाजी कट करून घेऊया। तर पाहू शकता अशी बारीक अशी चिरून घ्यायची, कारण मोहरीच्या भाजीची पानं आहेत ना अशी मोठी असतात, म्हणून बारीक अशी कट करून घ्यायची। भाजीसाठी आपण इथे कांदा घेतला, हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसूण घेतलाय चेचून। आणि बघा इथे आपली सर्व भाजी कट करून झालेली आहे। कढई घेतली, कढई तापली आणि कढईमध्ये आवडीनुसार तेल घ्यायचं। तुमच्या चवीनुसार तुम्ही तेल घेऊ शकता। तेल आपलं तापलंय, त्यामध्ये आपण पाव चमचा ना जिरं घालतोय। इथे मी एक कांदा घेतलेला आहे तो घालूया। हिरव्या मिरच्या 3 घेतल्यात। आता तुम्ही तिखट कमी खात असाल तर 2च घ्या। कांदा आणि मिरची तेलामध्ये छान आपण असं जरा मऊ पडेपर्यंत परतून घेऊया। इथे ना 2 चिमूट असा हिंग घेतलाय। आता आपण यामध्ये ना चेचलेला लसूण घालूया। 7 ते 8 पाकळ्या चांगल्या मोठ्या लसूण चेचून घेतलेला आहे। जर तुम्हाला कांदा नसेल आवडत तर तुम्ही कांदा स्किप करू शकता। राईची भाजी तुम्ही मुगाच्या डाळीत पण करू शकतात। जर मुगाची डाळ जर तुम्हाला टाकायची असेल तर अर्धा तास मुगाची डाळ भिजत घालायची। 20 मिनिटं घातली तरी चालेल, कारण आपल्याला मुगाची डाळ ही अर्धी कच्चीच ठेवायची असते पालेभाज्यांमध्ये। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता। तर बघा इथे आपलं लसूण, कांदा, मिरची छान असं परतल्या गेलेलं आहे। इथे थोडीशी ना पाव चमचा हळद घालते। चिरून घेतलेली राईची भाजी घालूया। हे बघा, राईची भाजी शक्यतो थंडीमध्ये मिळते आणि राईची भाजी उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये शक्यतो ही भाजी खायची। बहुगुणी आयुर्वेदिक भाजी आहे, पौष्टिक भाजी आहे। आता छान आपण ना परतून घेऊया। ही बघा बघू शकता छान अशी भाजी मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण इथे चवीनुसार मीठ घालूया। बघा अर्धा चमचा मीठ घातलाय, कारण भाजी शिजून कमी होते ना, म्हणून मीठ जरा बेतानेच घालायचं। हे बघा आता भाजी चांगली मिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। भाजीला पाणी सुटतं, त्या पाण्यामध्ये आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे। तर इथे बघा आपण 5 मिनिट इथे झाकण ठेवूया आणि भाजी छान शिजून घेऊया। इथे 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण उघडून बघूया। हे बघा भाजीने पण पाणी सोडलेलं आहे आणि भाजी आपली छान अशी शिजलेली पण आहे। तरी पण आपण 2 मिनिट आणखी भाजी शिजून घेऊया। तुम्हाला आता या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकू शकता। आणखी यामध्ये तुम्हाला ओलं नारळ खवून टाकायचं असेल तर तुम्ही ओलं नारळ पण खवून टाकू शकता। तर इथे आपण अजून 2 ते 3 मिनिट भाजी शिजून घेऊया। हे आपले 3 मिनिट झालेले आहेत। बघू शकता तुम्ही छान अशी आपली 7 ते 8 मिनिटांमध्ये भाजी मस्त मऊसूत अशी छान अशी शिजल्या गेली आहे। राईची भाजी जरा जाड असतात ना त्याचे देठ वगैरे, जर देठ घेतले तर छान असे शिजून घ्यायचे। कवळे देठ घ्यायचे भाजीचे। हे बघा छान इथे आपली भाजी तयार झालेली आहे। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। छान अशी आपली राईची भाजी तयार झाली आहे। अगदी साधी आणि सोपी पद्धत वापरून केलेली आहे। कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।